हे आहे कन्सिस्टन्सीचं उदाहरण. काही दिवसापूर्वी आरशात बघायचं म्हणलं की मला लाज वाटायची, पण आता नाही. आता मी प्राऊड फील करतो. माझं शरीर एवढं बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. दिवसभर झोपणार आणि 9:30-10 वाजता उठणारा मुलगा आता सगळे कामे स्वतः करतो, हे पाहून घरच्यांना आश्चर्य वाटत असेल. तर जय हनुमान मित्रांनो, आपल्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं मॉर्निंगचं रुटीन आवरलं आणि आलो जिममध्ये. जिममध्ये आल्यानंतर आज आपण ट्रेन करणार होतो लेग आणि शोल्डर. मग लेगसाठी 4 सेट मारले आणि शोल्डरसाठी 4 सेट मारून घेतले. आज जिमला कामावरून उशिरा गेल्यामुळे यायला उशीर झाला. मग 9:30ला दाखवलं पाणी दाखवून लगेच आपण थोडंसं खाऊन घेतलं. त्यानंतर पाणी प्यायलो आणि दुपारचं जेवण केलं. त्यानंतर 4 वाजता थोडंसं खाल्लं आणि गेलो गवत कापायला. आज गवत आणि मक्का दोन्ही आणायचं होतं. मग नंतर गवत खाली कापून लगेच मक्का आपण आणायला गेलो. मक्का कापून घेतली, मक्का भरून घेतली आणि त्यानंतर आलो घरी. काढल्यानंतर केली कुट्टी करून लगेच काढल्या धारा काढून लगेच खायला टाकलं आणि केले वर्कआउट नंबर 2 चालू. वर्कआउट नंबर 2मध्ये आपण आज कार्डिओ करणार होतो. कार्डिओ कंप्लीट करून मारले हनुमान दंड. त्यानंतर मारल्या 200 सपाट्या आणि मग मारल्या हाफ सपाट्या मारून ही होती वर्कआउट नंतरची कंडिशन. मग पाणी प्यायलो आणि फ्रेश होऊन केलं वाचन करून जेवण करून घेतलं. पाणी पिऊन सगळे टास्क कंप्लीट. हे सेल्फी बोला जय श्रीराम.